यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। भोंदू अशोक खरातच्या नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्याप्रकरणी आता नवी माहिती उघडकीला आलेली आहे। समता पतसंस्थेमध्ये 100 आणि सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 खाती असल्याचं उघडकीला आलेलं आहे। विशेष म्हणजे या 32 खात्यांमध्ये तब्बल 2.74 कोटी रुपयांचे व्यवहार झालेत। अशोक खरात यांनी स्वतः सगळी कागदपत्र देऊन खाती उघडली, पण ज्यांच्या नावाने खाती उघडली गेली त्यांचा आणि पतसंस्थेचा प्रत्यक्ष कधीच संबंध आला नाही। या घोटाळ्यात जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी आपल्या चुकांची कबुली दिलेली आहे। घेऊन जाताना पाहिलं मिळतं। ह्या दृश्यांमध्ये आपण बघू एकाच व्यक्तीने सगळी खाती ओपन केली होती की सगळे जे खातेदार आहेत ते प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी खाते ओपन नाही की जे अशोक खरात आहे यांनी ते अकाउंट आमच्याकडून ओपन करून घेतले त्या पिरियडला। त्यांनी माझे नातेवाईक आहे, मी तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे आणून देतो आणि त्या पद्धतीने अकाउंट ओपन केले आपण ते। मग अशा पद्धतीने खाते ओपन करता येतात का? नाही, जर खातेदार स्वतः प्रत्यक्ष नाही आता मी पण स्पष्ट कबूल करतो, काही लपून ठेवत नाही। ती एक खरी ती माझ्याकडून झाली टेक्निकल चूक आहे ती, त्याला आपण काय म्हणतो एक प्रभाव आली खाली म्हणा काय ते त्यावेळेस खरात एक प्रभावी व्यक्ती ते हाय बघा ते आपल्याकडे ठेवी येत आहे। संस्था लहान होती, 12-13 कोटीच्या ठेवी त्या संस्था पुढे गेली पाहिजे त्या अँगलने मी पण त्या ठेवी स्वीकारत गेलो। ती डॉक्युमेंटली ती माझ्याकडे त्रुटी राहून गेली ती।